करायचा का मग थोडासा. हॅलो, वेलकम टू लाईफ अराउंड चेरी. आज आम्ही चाललोय चेरीचा हेअर कट करायला. पहिल्यांदाच असा हेअर कट करणार आहे, नाहीतर चेरीचा 3 वेळा टकलू केलेला आहे. मग काय करायचं ह्या वेळेस? टकलू करायचा, थोडासा टकलू करूया ना. तू मागच्या वेळेस मला बोलली होती की नाही मला टकलू करायचे बेबी सारखा. मग मग कसे केस कापायचे? आपल्या चेरीचे ना मस्त असे कर्ली हेअर आहेत आणि तिच्या चेहऱ्यावर खूप सूट होतात, ते खूप छान दिसतात. पण कर्ली हेअरचं कसं असतं, ते थोडे ड्राय आणि फ्रीझी होतात, त्यामुळे त्यांची थोडी जास्त आणि वेगळी काळजी घ्यावी लागते. आत्तापर्यंत आम्ही तिचं 3 वेळा जावळच केलेलं आहे, पण आज फर्स्ट टाईम तिला असं प्रॉपर सलूनमध्ये नेऊन थोडं हेअर कट करत आहोत, जस्ट केसांना थोडा शेप द्यायचा म्हणून. लास्ट इयर ना हा फोटो बघून आमच्या मागे लागली होती चेरी की मला पण टकलू करायचं आहे, टकलू करायचं आहे. कारण तिला वाटायचं की मी दुसरंच कोणत्या तरी बेबीला घेतलं आहे जवळ म्हणून. मग एकदा तिचे डॅडी तिला घेऊन गेले आणि पूर्ण सगळेच केस ट्रिम करून आणले. त्यामुळे ते 3rd टाईम होतं. पण त्यानंतर जसं जसं आता तिला समजायला लागलं आहे, मोठी होते, तसं टकलू करायला नाही म्हणते थोडेसेच केस घेऊन कट करायचं. त्यामुळे आम्ही तिला सारखं सलूनमध्ये चिडवत होतो की तुला टकलू करायचं आहे ना, टकलू करायचं आहे ना. तिने सांगितलं पूर्ण टकलू करायला सांगितलं. टकलू करायचं पूर्ण नाही ना, छान करायचं टकलू नको. तिला छान वाटतंय. काय होतंय? गुदी होतंय. बघायचंय का तुला कसं करतायत ते बघायचंय? शॅम्पू लावायला सांगू. झालं शॅम्पू लावून, कंडिशनर लावलं, शॅम्पू लावला, आता केस कापायचे. उठायचं का? अमेझिंग. हे आहे ते बॉम्बे हेअर कंपनी आणि मी या सलूनबद्दल खूप ऐकलं होतं, खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये, यूट्यूब व्हिडिओजमध्ये बघितलं होते याचे रिव्ह्यूज. आणि कारण की हे कर्ली हेअर म्हणजे कसे फ्लॉन्ट करायचे याला जास्त एनकरेज करतात बेसिकली. सो ते स्ट्रेटनिंग स्मूदनिंगला प्रोत्साहन नाही देत, त्यांच्याकडे करतच नाहीत. स्ट्रेटनिंग आणि स्मूदनिंग करतच नाहीत त्यांचे. बोटॉक्स ट्रीटमेंट होते बहुतेक, पण मोस्टली कर्ली हेअर कसे मेंटेन करायचे आणि कसे फ्लॉन्ट करायचे याचीच ट्रीटमेंट त्यांच्याकडे होते, विच इज गुड. चेरीची हेअर लेंथ कमी असल्यामुळे दुसरे कोणतेच हार्श प्रोडक्ट्स आम्ही नाही यूज केले. थोडं शोल्डर लेंथपर्यंत जर केस असते तर नक्कीच केले असते, ते मेंटेन करण्यासाठी जे काही वापरतात त्यासाठी. सो असा काही लुक दिसत आहे चेरीचा. क्यूट आहे ना? मला कमेंट करून नक्की सांगा कसं दिसतंय ते. माझे हेअरकट छान झालेत का? हो, खूप छान झालंय तुझं हेअर कट. थँक्यू. येस, छान दिसतेस. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद घ्यायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.